नमस्कार सर्व ताईंना. तर मी आज तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून एवढंच सांगणार आहे की जी लाडकी बहीण योजना जी सरकारने चालू केलेली होती ती फक्त काही मतं घेण्यापुरतीच होती का, असं काही आहे का सांगा. की तुम्ही जे महिलांना आश्वासन दिला आणि त्याच्यानंतर जे आता पैसे आहेत ते देण्यासाठी तुम्ही की अटीने लागू केलेले आहेत की KYC केल्याशिवाय पैसे तुमच्या अकाउंटला जमा होणार नाही आहेत. पण ज्या महिला प्रामाणिक आहेत त्यांच्यावर सुद्धा अन्याय होतो आहे. मला मान्य आहे की जी आहेत की बोगस फॉर्म भरलेले आहेत पण त्यांच्यामुळे ज्या बाकीच्या ज्या महिला आहेत त्यांच्यावरती सुद्धा अन्याय होतो आहे. त्यामध्ये त्यांचा काहीच दोष नाही आहे ना. तुम्ही असं आश्वासन दिलं होतं की आम्ही तुम्हाला कायमस्वरूपी पैसे देऊ, फक्त ते मतापुरतंच होतं का, असं काही आहे का सांगा. की आता ज्या वेळेला महिला सेतू केंद्रामध्ये KYC करण्यासाठी जातात त्यावेळेला तिथं OTP येत नाही आहे. मग त्यांनी विचारायचं कोणाला, तर सरकारलाच ना. का तर त्यांनीच अटी काढल्या होत्या की आम्ही एकतर कायमस्वरूपी तुम्हाला पैसे देतो आणि आता पैसे द्यायची वेळ आल्यानंतर आता असं म्हणतात की KYC अनिवार्य आहे. ज्यांची KYC केलेली असेल त्यांच्याच अकाउंटला फक्त पैसे जाणार. सप्टेंबर आणि ऑक्टोबरचा जे काय असतील ते 3,000 रुपये अकाउंटला जमा होणार, असं तुमचे जे नियम आहेत. पण KYC इतक्या वेळेला महिला करायला जातात पण त्यावेळेला OTP अजिबात येत नाही आहे. मग हे समजायचं काय? मग सरकारची फसवणूक समजायची का काय समजायचं? का तुम्ही फक्त मतापुरतंच गोड बोलला, असं काही आहे का? पण जे बाकीचे जे भोगस आहेत, ज्यांनी फॉर्म हे केलेला आहे, ज्यांनी पैसे घेतले, त्यांच्यामुळे बाकीच्या ज्या प्रामाणिक महिला आहेत त्यांच्यावरती अन्याय होत आहे. पण असंही सरकारने करू नये. कमीत कमी अकोल्यामध्ये 6,000 महिला अपात्र केलेल्या आहेत त्या योजनेतून. प्रत्येक गोष्टीला सरकारने एक नियम लावलेला आहे. असं का होतं सांगा. पण हे नियम तुम्हाला मतं ज्या वेळेला घेत होता त्यावेळेला हे नियम तुमच्या लक्षात आले नव्हते का? पण ज्या गोरगरीब महिला असतात जेणेकरून ज्यांची अगदीच परिस्थिती बिकट असते आणि त्या प्रामाणिक असून सुद्धा त्यांच्यावरती अन्याय होतो, त्यांच्या ज्या मुलांचा जो उदरनिर्वाह आहे तो त्याच्यावरती जे तुमचे 1,500 रुपयाचे देतात त्याच्यावरती थोडाफार होत असेल तर तुम्ही तेही बंद केल्यानंतर त्यांनी काय करायचं? असं होता कामा नये. जे भोगस आहेत त्यांच्यावरती योग्य ती कारवाई सरकारने करावी आणि ज्या प्रामाणिक ज्या महिला आहेत त्यांची जी KYC करण्यासाठी ज्या सेतू केंद्रामध्ये येतात त्यांच्यासाठी तो OTP जो येत नाही आहे त्याची पण जी व्यवस्था आहे ती करावी. आणि ज्या महिला आहेत प्रामाणिकपणे त्यांना जे त्यांचे 2 महिन्याचे जे पैसे आहेत ते द्यावेत. हीच सरकारला फक्त विनंती.